हे गाइस, कैसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो मी ब्लॉग करायचा जण असं आहे की मी असं एक पूर्ण विशेषंगा ब्लॉग करणार आहे की ती एक मेमरी म्हणून माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती सुद्धा राहो आणि मग युट्यूबच्या चॅनलला एक ब्लॉग सुद्धा भेटो. ओके, सो आता आपण जाऊया खाली. आम्हाला गाडी चालवायची आणि मग ते फुलं तोडायचे असतात उडवायला. सो ते खूप पप्पाने आणले 20 काहीतरी फुलं आहेत, तो आम्हाला जाऊन तोडायचं. तुम्हाला मी संपूर्ण दाखवेन. आणि एक पोरग्याला जी रांगोळी काढते खूप छान काढली. आतापर्यंत तिने अर्धीच काढले फक्त, तर ती खूप छान वाटते रांगोळी. आणि आता आपण जाऊया ते फुलं आणून तोडायला. तुम्हाला दाखवते मी सगळं. ते स्टेट्यूड घेऊन. ओके, असं करत असतं आता फुलांचं हे करायचं. आणि अजून एवढी फुलं बाकी आहेत. त्या मुलीने रांगोळी काढलेली बघा, इन्स्टंट एका वन टाइम मध्ये तिने चांगली रांगोळी काढली. वाव. आमची हेल्प करायला बघा कोणाला आहे. देऊ देऊ हाय कर, हाय कर. देऊ काहीच आमचा आता एवढा करून झालाय, तरी पण अजून एवढा बाकी आहे. हा कचरा एवढी पिची बाकी आहे. आणि आता आहे आरतीची वेळ, तर आपण आरती घेऊया आणि मग परत त्या कामाला लागूया. आणि अजून आमची गाडी तशी सुद्धा बाकी आहे. इंद्र येऊन चरणी लागला, श्रीराम बहुत सापदितला. जय देव जय देव जय गणराजा, सगळा देव देव माझा. जय देव जय अजून आमची गाडी सजली पण नाहीये. वाजले 2:52. अजिबात नको, त्याला नाचू दे, जोडून नाचू दे, नाचू दे. श्रेयांशला देवांश पण नाचेल एकदम. देवांश नाचेल बघ, तू बघ. असं जैविक जैविक सॉरी. ते ग्रीन लावणार होते ना. प्रणव कुठे काय केला परत? प्रणव गेला परत? दिसत नाही मला. एवढा प्लॅन कसं कळलं मारते? जाताना जरा मारते. तुला मी जागा आणि कुठले तर कसे हे तुला जागा देते. गाढवा समोर वाचली गीता, कालचा गोंधळ वेळा होता. सद्देश्वर कुठे आहे? Meanwhile, होते किती 14 गेले ना. किती राहिले?
आता किती झाले? 14 झाले. तुम्ही आहे ना 14 झाले तुमच्या. तुमचं आठवा. अरे तुझ्या होते पण तुमचं नाही आठवत. तुमचं झाला. या कडे जल्दी झाली ना. त्यामुळे आता आमच्या 2 hours later. सो आता आमची गाडी वगैरे सजवून झालेली आहे. आता आम्ही रेडी व्हायला आलो आहे वरती, मी आणि माझी बहीण अन्वी, कझन बहीण. सो तिथे जाते मी आता आंघोळीला, थोडं फ्रेश होते कारण की बघा काळं वाटतं एकदम चेहरा. सो तिथे मी जाते आंघोळीला आणि त्यानंतर मी आणि माझी बहीण अन्वी मॅचिंग करणार कुर्ता. त्या दिवशी आम्ही गेलो, माझ्यासाठी कुर्ता केला पण तिला पण आवडला आणि तिने पण घेतला एक. सो जाते ते आंघोळीला, घसा एकदम गेला आहे आणि थोडंसं एकदम वाईट वाटतं की आपले बाप्पा चाललेत आपल्याला सोडून. ठीक आहे. 1 hour later. तर काय आता मी झाले आहे रेडी. मी काही जास्त मेकअप केला नाही आहे, फक्त थोडंसंच मेकअप केला. जातो आम्ही नको आरतीला. खालून ओरडा आला की आरतीला चला कारण की आम्हाला गणपती 8 वाजता विसर्जन करायचं आणि आत्ताच झाले 5:30. सो आता बघूया आरतीला जाऊया. ओके, तुम्हाला दाखवते लास्टची आरती पण मी व्हिडिओ क्लिपमध्ये घेईन. ओके बोल. मी मराठीच ब्लॉग करते. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. आता आपली शेवटची आरती होणार आहे, तुम्ही बघू शकता. आमची आरती तर झाली, सगळं झालं. आता लास्ट काहीतरी ते बाकी आहे थोडंसं ते मोठ्या लोकांचं. त्यानंतर आम्ही गणपती बाहेर घेऊ. 5 फुटाचा गणपती आहे मातीचा. थोडा टाईम लागेल बाहेर गेला, आधी इथे येणार आहे. 6 वाजलेत आम्हाला इथेच. इथे आणून मग 10 फोटो निघतील आणि मग त्यानंतर गाडीत जाईल. मग त्यानंतर आम्ही वाजवत घेऊ. ओके.
देवीचा
गौरी कुंभा चंदनाची ओटी हे ब्लॉग मी अजय पे फायनली आता विसर्जन झालेलं आहे बघा. आता मी जाते आंघोळीला, पूर्ण आंघोळ करते, फ्रेश आंघोळ होते आणि मग जाते आरतीला. आरती तर झाली सॉरी, आता जाते झोपते थोडा वेळ. सो आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जो कोणी नवीन आला असेल माझ्या चॅनलला त्यांनी लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.